सरकारमध्ये एकत्र बसायचं पण खुर्ची आड एकमेकांचे पाय ओढायचे, हे असंच काहीसं महायुतीत स्थानिक पातळीवर घडतंय की काय असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले। त्यात एकीकडे बारामतीत विधानसभेच्या पोटनिवडणुकीची धामधूम सुरू असतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट पत्र लिहून एक तक्रार केली आहे। सुनेत्रा पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित बरेच आरोप केले, ज्यावर तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे। आता हे नेमकं प्रकरण काय आहे सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। आता नेमकं काय घडलं ते सांगते। 15 जानेवारीला पुणे महापालिकेची निवडणूक पार पडली, ज्याच्या निकालात भाजपने 165 जागांपैकी तब्बल 96 जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला। पुढे भाजपच्याच मंजुषा नागपुरे महापौर झाल्या आणि निवडणूक जिंकल्यानंतर महापालिका प्रशासनाने क्षेत्रीय कार्यालयांची पुनर्रचना जाहीर केली आणि इथेच सगळा वाद सुरू झाला। पुणे महापालिका प्रशासनाने केलेल्या क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून एक तक्रार केली आहे। सुनेत्रा पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित विविध आरोप केले। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पुणे महापालिकेकडून बदलण्यात आलेल्या क्षेत्रीय कार्यालयांच्या रचनेची तक्रार केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही तक्रार पुणे महापालिकेकडे पाठवली असून याबाबत खुलासा विचारला। प्रभाग रचनेत केलेल्या बदलामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला प्रभाग समित्यांमध्ये कमी प्रतिनिधित्व मिळणार असल्याने ही तक्रार करण्यात आली आहे। पुण्यात 15 क्षेत्रीय कार्यालये आहेत आणि या क्षेत्रीय कार्यालयांची रचना नुकतीच बदलण्यात आली आहे। त्यामुळे वडगाव शेरी आणि येरवडा भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जास्त प्रमाणात निवडून आल्यावर देखील त्यांच्या प्रभागातील प्रभाग समितीचे अध्यक्षपद शेजारच्या प्रभागातून निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेवकांना मिळाल्याचा आरोप होतोय, ज्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार त्यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी नगर विकास विभागाला तातडीने हालचाली करण्याचे आदेश दिले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांकडून क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेचा सविस्तर वास्तुस्थितीदर्शक अहवाल मागवला आणि फडणवीस यांनी ही तक्रार पुणे महापालिकेकडे पाठवली असून याबाबत खुलासा त्यांनी विचारला। दरम्यान या प्रकरणी शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की भाजपच्या कामाची पद्धतच अशी आहे, भाजप मित्र पक्षाला संपवतं आणि याचं उदाहरण म्हणजे बिहार आणि सातारा जिल्हा परिषद आहेत। त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।